एषोऽणुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पञ्चधा संविवेश प्राणैश्चित्तं सर्वमूतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा यय्यल्लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् तन्तल्लोकैर्जायते तांश्च कामान् तस्मादात्मज्ञं ह्यर्चयेद्भूतिकामः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके प्रथमः खण्डः। तृतीयमुण्डके द्वितीयः खण्डः। स वेदैतत्परमं ब्रह्मधाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम् उपासते पुरुषं ये याप्त कामास्ते शुक्रमेतदतिवर्तन्ति धीराः कामान् यः कामयते मन्यमानस्तकामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्तकामास्तु कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम् नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्गात् एतैरुपायैर्यतते यस्तु विद्वांस्तस्य आत्मा विशते ब्रह्मधाम सम्प्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागा प्रशान्ताः ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मनः सर्वमेवाविशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यास यतयः शुद्ध सत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे गताः कलाः पञ्चदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्वे एकीभवन्ति यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे हस्तम् गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपात् विमुक्तः परात् परम् पुरुषमुपैति दिव्यम् स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्यात् ब्रह्मवित्कुले भवति तरति शोकं पाप्मानं भागन्तिभ्यो विमुक्तो अमृतो भवति तदेतदृशाभ्युक्तम् क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा स्वयं जुवत एकर्षिं श्रद्धयन्तः तेषामेवैतां ब्रह्मविदां विद्यां वदेत शिरोव्रतं वद्यैस्तु चीर्णम् तदेतत्सत्यं ऋषिराङ्गिराः पुरोवाच नैतदचीर्णव्रतोऽधीते नमः परमऋषिभ्यो
नमः परम ऋषिभ्यः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः। हरिः ओम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। काका सुरू करायचं का? चालू करा. हो. हा. प्रातःस्मरणीय परमगुरु डॉक्टर काकांना शिरसाष्टांग नमस्कार करते. करायचं माझे श्रीगुरु आचार्य डॉक्टर चोंडी काकांना साष्टांग नमस्कार करते. गुरुदेवी कौशल्याच्या ताईंना साष्टांग नमस्कार करते. श्रोते साधक आपण जगदीशाची मूर्ती आहात. आपण असंही सप्रेम नमस्कार करते व वक्तव्याला सुरुवात करते. मुंडक उपनिषदाच्या तृतीय मुंडकाच्या पहिल्या खंडाचा शेवटचा मंत्र सकाम उपासनेचे फळ व आत्मवेत्याच्या स्तुतीसाठी आहे. एक जाणलं असता सर्व जाणल्या जाते. एक सोनं जाणलं तर सर्व अलंकार जाणले जातात. आत्मवेत्याने ते एक जाणलेलं असतं. आत्मवेत्यावर ईश्वराची सत्ता चालत नाही. ज्ञानी पुरुषाने म्हणजेच ब्रह्मवेत्याने जर कामना केली तर ती भगवंताला पूर्ण करणे भाग असते. त्यांची वासना जनकल्याणासाठी असते. ते स्वतःसाठी कामना करीत नाहीत. ते निष्काम असतात. म्हणून ज्यांच्या मनात काही इच्छा असेल, म्हणजे मंत्रात सांगितल्याप्रमाणे जी भूती काम आहेत, त्यांनी अशा आत्मवेत्याची नमस्कार, पाद्यपूजा इत्यादींनी सेवा करावी. सत्य संकल्पाचा दाता नारायण या न्यायाने ह्या शुद्धात्म्यांचे संकल्प भगवंत पूर्ण करतो. आता तृतीय मुंडकातील द्वितीय खंडातील पहिल्या मंत्रात निष्काम उपासना व वैराग्याचे फळ विशद केले आहे. त्याचबरोबर दृश्य विश्व व परब्रह्माचा संबंधही सांगितला आहे. हे दृश्य विश्व परब्रह्मावर अध्यस्त आहे. म्हणजेच या दृश्य विश्वाचं अधिष्ठान परब्रह्म आहे व ते शुद्ध रूपाने सत्य रूपाने सृष्टीमध्ये भासते. आपण जोपर्यंत जीवदशेत असतो तोपर्यंत दृश्य जगत सत्य आहे असे वाटते. असे जग सत्य मानून निष्कामता जपण्याचा प्रयत्न केला तर तेथे विवेक नसतो व त्यामुळे ती अंतःकरणावर बळजबरी होते, वैतागवाडी होते. म्हणून विचार या शाश्वत साधनाने अंतःकरण जेव्हा विकाररहित होते तेव्हा साधक आत्महितासाठी तळमळतो. बाह्य दोष घालवून वासनेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो. वासना बुद्धीत असते, कारण वासना पूर्ण होण्यासाठी घ्यावे लागणारे निर्णय बुद्धीच घेत असते. अशा या वासना सहित असणाऱ्या बुद्धीला श्री गुरु विचारांचं साधन देतात व तू देह नसून आत्मा आहेस. बुद्धीत असणाऱ्या वासना कामना आत्म्याच्या नसून जीवाच्या आहेत. जे तुझं आहे ते तू नाहीस. अशा विचारांच्या साधनेमुळे साधक विवेकपूर्ण विचार करायला लागतो व निष्कामता जगतो. जो हिता आपुले तळमळे मुमुक्ष विवेकाची या बळे तयाचे पूजन करावे आगळे ज्ञानियाचे. स्वहितासाठी तत्पर, आत्मज्ञानासाठी उत्सुक व अधिकारी आणि विवेकी असणाऱ्या पुरुषाने ज्ञानीचे निरनिराळ्या रीतीने पूजन करावे. अशा ज्ञानाच्या पूजनाने कामना जातात. कामना जयाचे मनी तये आकांक्षाधिका झिणोनी हा ईश्वरू म्हणून ज्ञानी डोई धरावा. कोणतीही इच्छा न ठेवता व सर्व आकांक्षा बाजूला ठेवून कामना रहित होऊन ज्ञानी हा ईश्वरच आहे या भावनेने आत्मज्ञाचे पूजन करावे. आत्मज्ञाच्या पूजनाने जो धैर्यवान, विरक्त, शुद्ध बुद्धीचा असतो त्याला या अज्ञानमय जगात परत यावे लागत नाही. जन्म मरणाचे बीजच जळून गेल्याने निमित्त कारण उपादान करणे त्याच्यापुरती शिल्लक राहत नाही. त्यामुळे तो जन्म मरणातून सुटतो. कारण विना कार्य न सिद्ध्यती या न्यायाप्रमाणे कारणाशिवाय कार्याची निर्मिती होऊ शकत नाही. आपणास हे जे चराचर विश्व चेतन अचेतन अगदी ब्रह्माजीपासून मुंगीपर्यंत दिसते ते संपूर्ण विश्व जीवांच्या आशा आकांक्षासह परब्रह्माच्या ठिकाणी समर्पित आहे.
जसे तरंग, लाटा, बुडबुडे, फेस हे सर्व पाण्याच्या सत्तेवर भासमान होतात. या सर्वांचा आधार पाणीच आहे. तसेच ब्रह्मस्वरूप परब्रह्मस्वरूप संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त करून स्वतःच्या स्वरूपाने प्रकाशमान होते. अशा निर्गुण, निराकार, निरुपाधिक स्वरूपाची ते ब्रह्म मी आहे अशी उपासना कामना रहित झालेले आत्मज्ञानी करतात. अहंग्रह ज्ञान असे या उपासनेला दुसरे नाव आहे. ही उपासना पूर्ण होऊन प्रत्यक्ष अनुभव आला की जीवदशा संपून तत्सापेक्ष आत्मस्थिती येते, मुक्ती मिळते, संचित कर्म ब्रह्मरूप होते, प्रारब्ध भोगून संपते व क्रियमाण कर्म निर्बीज होऊन तो जीव पुन्हा जन्माला येत नाही. जन्म मरणाच्या चक्रातून त्याची सुटका होते. जिज्ञासू साधकाने आत्मज्ञानी पुरुषाकडे विषय कामनांसाठी कधीच प्रार्थना करू नये. सिद्धी चमत्काराची अपेक्षा ठेवू नये, कारण या सर्व अविद्या आहेत. म्हणून श्रुती म्हणते, साधकाने ज्ञानी पुरुषाकडे प्रापंचिक भोगांसाठी, सिद्धीसाठी प्रार्थना करू नये, कारण ते अज्ञान स्वरूप मायेचे कार्य आहे. उलट कामनारहित, तृष्णारहित होऊन शुद्ध ज्ञानाची प्रार्थना करावी. निश्रेयस होऊन ज्ञानी पुरुषाकडे जावं. अभ्युदयार्थी नसावं. माझा अभ्युदय व्हावा या कामनेने ज्ञानी पुरुषाची पूजा करू नये. ब्रह्मज्ञानी पुरुष साक्षात परब्रह्म स्वरूप असतात. त्यांचे कडून लौकिकातील कोणत्याही विषयाची मागणी करू नये. असे ज्ञानी प्रातस्मरणीय असतात. त्यांनी मृत्यूच्या चक्रातून स्वतःची सुटका करून घेतलेली असते. तीच मागणी साधकाने त्यांचेकडे करावी. इच्छा कामनांमध्ये कधीही रमू नये. कामना आम्हाला बांधत नाही, तर आम्हीच त्यांना घट्ट धरून ठेवलेलं असतं. शास्त्र श्रवणाने व सततच्या चिंतनाने, वैचारिक साधनेने मी देह आहे या देह तादात्म्यातून सुटका होऊन देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी या समर्थ वचनाचा आपल्याला प्रत्ययाची व्यवस्था होईल व कामना व वासना नष्ट होतील. कामना रहित, तृष्णारहित होऊन शुद्ध ज्ञानाचीच आम्ही ज्ञानाकडे प्रार्थना करावी. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे परंपराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणावर साष्टांग लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो व आपण सगळे श्रोतृ वृंद आपण सगळ्यांना नमस्कार करतो आणि
सगळे मिळून आजच्या विषयाला प्रारंभ करूया. वक्तव्याची सुरुवात छान झाली आहे. सगळे मिळून शांती पाठ म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ठ नाशो. जो चतुराननाचा पुत्र, बृहती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज तृतीय मुंडकातल्या द्वितीय खंडातला दुसरा मंत्र आपण या ठिकाणी पाहतो आहोत. कामान्यः कामयते मन्यमानः, स कामभिर्जायते तत्र तत्र, पर्याप्त कामस्य कृतात्मनस्तु, इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः. भोगांचे चिंतन करणारा पुरुष ज्या ज्या भोगांची इच्छा करतो, या संयोगामुळे त्या त्या ठिकाणी तो जन्म घेत राहतो, परंतु त्याच्या सर्व वासना पूर्ण झाल्या आहेत. अशा पुरुषांच्या सर्व इच्छा ह्याच जन्मात विरून जातात. जीवनात सगळ्यात मोठा आनंद जर कोणता असेल तर कामना संपण्याचा असतो, कामना विरून जाण्याचा. विरलेली गोष्ट, विरलेलं वस्त्र पुन्हा शिवता येत नाही. कामना विरून जाणे हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो आणि तो भाग आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आणि आमच्या कामना संपत नाहीत, कामनाच आमच्या संपत नाहीत, हे नेहमी लक्षात घ्यायचं आणि कार्य करायचं. कामना नाही संपत. ज्याच्या कामना संपतात तो धन्य झाला जीवनात. आणि नेमकं आम्ही म्हणतो, आम्हाला असं नाही वाटत की आम्हाला रबडी मिळालीच पाहिजे, असं नाही वाटत, तरी कुठेतरी सुप्त आहेच. चिंतन केलं याच्यावर मी, पण कुठेतरी सुप्त कामना आहेत, मिळाली नाही वाटत असं सुद्धा वाटतंय ना, म्हणजे सुप्त आहे. म्हणून असं असावं किंवा असं नसावं हे कामनेचं स्वरूप आहे. मला हे पाहिजे किंवा ते नको हे कामनेचं स्वरूप आहे. एखादं उदाहरण देऊया. बटाट्याची भाजी पाहिजे पण कारल्याची भाजी नको. कारल्याची भाजी नको ही सुद्धा कामनाच आहे. नकारात्मक का असेना पण कामना आहे. ती वस्तू नसावी ही कामना आहे. अमुक एक वस्तू असावी ही कामना आहे. माझ्या एका जवळच्या नातलगांना कार घ्यायची होती आणि ते स्वामी पुरुषोत्तमानंद सरस्वती चिन्मय मिशन यांच्याशी बोलले की मला डिझायर घ्यायची आहे
तर मी घेऊ का? तर ते म्हणाले पुरुषोत्तमानंद की गाडी घेण्याची डिझायर जर संपणार असेल तर घे. गाडी घेण्याची डिझायर जर संपणार असेल तर तू डिझायर घे. संत किती सूक्ष्म लक्ष ठेवत असतात आणि आम्ही किती ढोबळ मानाने त्यानंतर आपलं काय व्हायला हवं? गाडी घेण्याची इच्छा नाहीशी व्हायला हवी. पण ती श्रद्धा सद्गुरूंच्या वाक्यावर असल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. म्हणून नाना कामनी रमावे मने जरी. कामना एकातून एक निर्माण होत असतात. वासनेतून कामना. कामना म्हणजे इच्छा. वासना म्हणजे सूक्ष्म इच्छा. वासना कामना करण्यासाठी भाग पाडतात. दोन गोष्टी असतात. विषय समोर नसताना त्या विषयाविषयी आकर्षण निर्माण होणे याला वासना असं म्हणतात. आणि विषय समोर आल्यानंतर त्या विषयाचं आकर्षण निर्माण होणे याला कामना असं म्हणतात. थोडासा फरक आहे पण सूक्ष्म भेद आहे, हा लक्षात घ्यावा आपण. विषय समोर नसताना त्या विषयाची इच्छा होणं अनावर याला वासना असं म्हणतात. आणि विषय समोर आल्यानंतर तो विषय भोगण्याची इच्छा निर्माण होणं याला कामना असं म्हणतात. वासना ही पूर्वजन्मातून आलेली असते आणि कामना ही प्रारब्धातून निर्माण झालेली असते. पण पुरुषार्थ करणारा साधक वासनेचा निपात करू शकतो आणि कामनेचा नायनाट करू शकतो. मनात कुठलीच इच्छा नाही पण समोर हेलिकॉप्टर जाताना दिसतंय, वाटतं की त्यातून बसून मलाही जाता आलं तर फार बरं होईल. कामना. पण कुठलाही ध्यानीमनी विचार नसताना, हेलिकॉप्टर किंवा विमान पाहिलं नसताना सुद्धा त्याचा शोध घेणे आणि त्याचा पिच्छा पुरवून ती इच्छा पूर्ण करणे ही वासना. आणि म्हणून शास्त्र आणि शास्त्राचं श्रवण ज्यांनी केलं तो नष्टकाम होतो. परी शास्त्र श्रवणादिकी जो नष्टकाम विवेकी आत्माची जाणणे एकी कामना धरी. काही नवीन लोक जॉईन झाले आहेत आणि त्यांच्यासाठी पण मला हे सगळं समजावून सांगायचं होतं, म्हणून वासना आणि कामना यातला फरक समजावून सांगितला. आत्मा जाणणे एकी कामना धरी. मग तुम्ही म्हणाल आत्मा जाणण्याची कामना तर कामनाच झाली की नाही? जी निकाम करते अशी कामना चांगली. उदाहरणार्थ औषध घेण्याची इच्छा होणं ही कामना रोग नाहीसा करण्यासाठी आहे. आणि औषध घेतल्यामुळे रोग नाहीसा झाला की औषध घेण्याची कामना निघून जाते. डोकं दुखलं म्हणून अॅनाल्जेसिस घेतलं. आता अॅनाल्जेसिस घ्यावंसं वाटणं ही कामना आहे डोकं दुखणं जाण्यासाठी. पण एकदा डोकं दुखणं गेलं की तरी अॅनाल्जेसिस खात बसावं असं नाही वाटत त्याला. तसं आत्मा जाणणे ही जी कामना आहे ही निकाम करण्यासाठी आहे. त्यामुळे नंतर कुठल्याच कामना उफाळत नाही, वर येत नाही. म्हणून ज्या ज्या अंतःकरणामध्ये कामना पोचल्या असतात त्या वेळ आली की वर येतात. त्यांना वासना असं म्हणतात. फरक कळला? काही वाटत नाहीये लहानपणापासून, पण नोकरी लागली
चांगलं पॅकेज मिळायला लागलं की मग एक घर बांधावं असं वाटतं, आपलं घर असावं असं वाटतं. आता ही सूक्ष्म वासना होती ती आता सगळे बरोबर एम्प्लॉईज घराकरता कर्ज घेतात आहे, ती वासना आता उफाळून आली आणि आता ती कामनेच्या रूपात समोर आली. पण आत्मा जाणण्याची कामना जर असेल, बर आत्मा जाणण्याची वासना का असू शकत नाही? कारण आत्मा दृश्य वस्तू नाही. आत्मा दृश्य वस्तू नाही. आत्मा साकार नाही. जे दृश्य नाही, जे साकार नाही, जे निरवयव आहे, त्याची कामना बुद्धीला करता येत नाही, कारण त्याची जाण बुद्धीला होत नाही. आणि जे अंतःकरणाला कळतच नाही, त्याची इच्छाच होत नाही. उदाहरणार्थ षडरस, 6 प्रकारचे रस आहेत. कडू, गोड, आंबट, तुरट, तिखट, काय जे असतील ते, हे 6 प्रकारचे रस आहेत. आणि हे 6 प्रकारच्या रसामध्ये आमची कामना होते. 7व्या प्रकारच्या रसात होते का हो? नाही, कारण 7व्या प्रकारचा रसच नाहीये. जो रसच नाही त्याची कामना कशी होईल? तसं आत्मा दृश्य नाही, सावयव नाही, साकार नाही, अरूप असल्यामुळे त्याची कामना धरता येत नाही. म्हणून शास्त्राकडून किंवा सद्गुरूंकडून आत्मा जाणून घेतला, आत्माची जाणणे एकी कामना धरी, मग तो आत्मा मला मिळाला पाहिजे असं वाटतं, याला कामना असं म्हणतात. आणि असं होण्यासाठी जो प्रयत्न असतो त्याला आत्मक्रीड असं म्हणतात. या आत्मक्रीडक करत असताना जो स्वतःचं भान हरवून जातो त्याला आत्मरती असं म्हणतात. यस्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. आई गीता. मऊ केलेला घास देत असते हो. आमच्या आईचं आम्हाला महत्व कळलं ना, की कठीण कठीण गोष्टी किती सोप्या करून दिल्या आहे भगवद्गीतेने, हे आपल्याला कळून जाईल. आणि मग आम्ही आत्म्याला वरायला उत्सुक राहू. बाकीचं सगळं वर्ण्यायोग्य नाही. या जगामध्ये वर्ण्यायोग्य काही नाही, केवळ आत्मा. आत्म्याचे आपुल्या जिणे अपर रूप उठविले ठाणे आणि पराचुये कोंदणे बसविला त्यासी. आता आत्मा असा आहे, आत्मा तसा आहे, आत्मा तसा आहे असं सूक्ष्म निरवयव निरुपाधिक. आत्मा निरवयव आहे, आत्मा निरुपाधिक आहे, आत्मा अरूप आहे, हे सगळं आत्म्याचं अपर वर्णन आहे. आत्मा सच्चिदानंद रूप आहे, हे सुद्धा आत्म्याचं अपरच वर्णन आहे. व्यावृत्ती आहेत ह्या. व्यावृत्तीचं स्पष्टीकरण देत नाही. मग आत्माचं पररूप काय आहे? तो मी आहे. आणि हेही शब्दात सांगणं अपरच आहे, अनुभवात येणं पर आहे. आणि आता मला आत्मा व्हायचा आहे. आत्मा मिळवायचा शब्द आधी वापरला होता अपर रूपासाठी. आता मला आत्मा व्हायचा आहे, हे सुद्धा अपरच आहे. मी आत्मा आहे इथपर्यंत ते अपरच आहे. आणि मीची जाणीव आत्मस्वरूपात विलीन झाली की ते पर झालं. पण आधी अपराच्या टप्पे पाहून घ्या, किती सूक्ष्म सूक्ष्म आणि कुठपर्यंत आहेत. आणि म्हणून मी आत्मा आहे
यासाठी सुद्धा विचार करावा लागत नाही. ही सहजावस्था ऐसी, तिची ही ऐसी तैसी, तीही न पडो माशी, आनंद भोजनी. डॉक्टर काकांच्या दैनिक कॅलेंडर मधली 32वे चित्र आहे, 31 नाही, 32वे शेवटचं. ही सहजावस्था ऐसी, तिची ही ऐशी तैसी, तीही न पडो माशी, आनंद भोजनी. याला पराची कोंदणी बसविला त्यासी असं म्हणतात. ही सहजावस्था ही पराची कोंदण आहे. आता पराची कोंदण हा शब्द प्रयोग आहे बरं का, आणि हा आम्हाला समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून महत्वाचा आहे संन्यास. कामान्य कामयते मन्यमानः स कामभीर जायते तत्र तत्र पर्याप्त कामस्य कृतात्मस्त्विहैर्व सर्वे प्रविलीयन्ति कामः. इकडे दीर्घ ली आहे आणि या पुस्तकात ऱ्हस्व ली आहे. या दोन मधलं स्पष्टीकरण कोणता योग्य आहे, श्रेयाताई सरनाईक सांगतील किंवा नीलाताई दातार सांगतील. संस्कृतांचा अभ्यास ज्यांचा आहे ते सांगू शकतात. आपण एवढं त्याच्यातून घेऊ की स कामभीर जायते तत्र तत्र पर्याप्त कामस्य कृतात्मनस्त्वैर हैव सर्वे प्रविलीयन्ति कामः. काही लोकांच्या अंतःकरणात स्वर्गाच्या कामना पण असतात. आपण निःश्रेयस म्हटलंय, इतकं सोपं नाही निःश्रेयस हो. अभ्युदय आवडतो सगळ्यांना, पण निःश्रेयस्वत्व एवढ्या लवकर रुचत नाही आणि पचत नाही. म्हणून सामान्य माणसाच्या अंतःकरणात विषय प्रवेश करतात आणि तो विषयाधीन होतो. एकदा विषयाच्या बंधनामध्ये बांधल्या गेला की तो विषयाशिवाय जगू शकत नाही. काही लोकांबद्दल आला आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो. सहज असा विषय निघाला होता. मग म्हणतात त्या एकट्या कशा राहू शकतात, किंवा तो एकटा आयुष्य कसं कंठू शकतो. त्यांनी विवाहच केला नाही, एकटं आयुष्य कंठण्याची त्याला सवय झाली आहे. पण गृहस्थाश्रमी लोकांना असं वाटतं की ते एकटे कसं जीवन जगतील. याचं कारण असं आहे की विषयांच्या बंधनामध्ये बद्ध झाला आणि मग विषयांशिवाय तो जगू शकत नाही असं वाटतं. हो, गमतीच्या गोष्टी असतात. एखादा माणूस जहाजावर गेलेला आहे, जहाज एका बेटावर गेला आहे, गोष्ट सांगतोय, आणि पुन्हा सगळ्यांना घेऊन जहाज निघालं आणि एक माणूस तिथेच राहून गेला बेटावर. मग आता तो एकटा कसा राहू शकेल. आणि या एका कल्पनेने मग ती सिंदबादची सफर नावाच्या गोष्टी सुरू होतात. परंतु आम्ही विषयाच्या बंधनामध्ये असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की विषयांशिवाय तो कसा राहू शकेल, माणसांशिवाय एकटा कसा राहू शकेल. राहण्याची सवय केली की सगळं जमतं. अशी मनाला कुठलीच गोष्ट नाही की जी मन अडॉप्ट करत नाही, अशी कुठलीच गोष्ट नाही. आम्हाला टीव्हीची सवय लागली आहे, त्याऐवजी या अभ्यासाची सवय आम्ही सहज लावून घेऊ शकतो. या अभ्यासाची सवय लागल्यानंतर जर आम्ही आत्मक्रीड झालो तर एक दिवस अभ्यासाशिवाय आत्मरत राहतो.
आम्हाला स्वर्गादी गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो, कारण ते आम्ही ऐकून घेतल्या असतात. पण पारमार्थिक स्वरूपाचं ज्ञान किंवा ज्ञाननिष्ठा जर श्री गुरूंकडे प्राप्त झाली तर आत्मकल्याण एव कर्तव्य हे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे त्याला कळतं आणि तो कृतकृत्य होतो. लक्षात ठेवा, मी आत्मकल्याणाशिवाय काहीही करणार नाही. आतमध्ये असा काय केला पाहिजे? पण केला पाहिजे. हा पण करण्यासाठी आत्मरती आम्ही झालो का? ते व्हायला पाहिजे. पण आम्ही इतकं या चक्रामध्ये जकडलो असतो. चक्र कशाला म्हणतात? एकदा विवाह झाला की 25 ते 30 वर्ष तरी त्या चक्रातून त्याला बाहेर येता येत नाही. याला चक्र म्हणतात. भोरा चातुर्मास सुरू झाला की विशिष्ट चक्रामध्ये आम्ही 4 महिने राहतो. त्या चक्राचा आम्हाला सराव झाला पाहिजे म्हणून पुढची 8 महिने टेस्टिंग असतं. पण अगदी शेवटच्या दिवशी कांदे नवमी केल्याशिवाय आम्ही सोडत नाहीत. आम्हाला त्या चक्राचा सराव नाही झाला. आत्मकल्याण एव कर्तव्यम, सर्वश्रेष्ठ कर्तव्य आत्मकल्याण आहे. मंदाताईंशी एकदा मी बोललो होतो तेव्हा त्यांनी मला संस्कृत श्लोक सांगितला होता. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत गाल ग्रामम पदजनस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. परमपूज्य मंदाताईंनी मला केलेलं व्यक्तिगत मार्गदर्शन माझ्या व्यक्तिगत विषयासाठी होतं आणि त्यांनी मला अत्यंत उपयोग झाला. आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत म्हणून आत्मकल्याण एवं कर्तव्यम हे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे. हे न विसरता आम्ही घर दार मुलं बाळ इत्यादीच कर्तव्य समजतो आणि अविद्या काम कर्म ग्रंथी घट्ट करून बसतो. माझं कर्तव्य आहे. माझं किती दिवस तुझं कर्तव्य आहे? आणि हे कर्तव्य संपत नाही म्हणून जन्म मृत्यूच्या चक्रातून आम्ही निघत नाही. आणि म्हणून प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्येव आत्मना तुष्ट. या स्थितप्रज्ञाच्या दर्जाला आई भगवद्गीता घेऊन जाते मला. तिथं मोल नाही कळलं आम्हाला. आई मुलाला उचलते म्हणजे किती उचलते? आपल्या डोक्यावर बसवून घेते. हो गीता आई आपल्या डोक्यावर बसवून घेते. तिथं प्रज्ञा तदोच्यते. बाळा तू स्थितप्रज्ञ हो. आम्हाला PhD व्हावं वाटतं. आम्हाला मोठं पॅकेज असावं असं वाटतं. स्थितप्रज्ञ व्हावं असं वाटतच नाही. काय करणार? आचार्य म्हणतात यस्य ब्रह्मणी रमते चित्त नंदती 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 येशः. ईशावास्योपनिषद पण सांगतो. पण सर्वत्र सदा सम हे विभाग अधमोत्तम मतीवशे संभ्रम विवंचती. हे मती जी आहे ना ही कामनेनी संभ्रमित झालेली आहे, भरकटलेली आहे.
आत्मस्वरूप प्राप्त करून घेणे यात माझं कल्याण आहे, याचा मला विसर पडलेला असतो. ऐसी जगा मिले कोई न कहे उठ, आपण म्हणतो असं, पण याचा अर्थ स्वतःच घर बांधावं असाच घेतो. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असं माझं घर असावं. ते घर नाही आम्ही पाहत. ऐसी जगा मिले कोई न कहे उठ. आणि त्यासाठी संन्यस्त वृत्तीची गरज आहे. संन्यस्त वृत्तीशिवाय परमार्थ सफल होत नाही. म्हणून परमार्थात संन्यास, असंग शस्त्रेण. अष्टावक्रांनी फार सुंदर सांगितलंय. मुक्ती मिच्छसी चेतात सर्वान विषयान विषवत त्यज्य. मुक्ती हवी आहे ना तुला, सर्वान विषयान विषवत त्यज्य. विवेकाच्या साह्याने सगळ्या विषयांचा विषाप्रमाणे त्याग कर. कारण आम्हाला जर हे नीट कळलं, ज्याच्या अंतःकरणात विषय वासना नाही तो केवढा श्रीमंत आहे याचा विचार करा. मला हे हवं किंवा ते नको अशी इच्छाच ज्याच्या अंतःकरणात नाही, तो केवढा सुखी असेल. 8 ठिकाणी शरीर वाकडं असताना कल्पना करा. फार कल्पना नाही सांगू शकत, पण झाडावर चढलेला वेल ज्या वेळेला वाढतो आणि त्याला काढल्या जातं तेव्हा तो जसा वेडा वाकडा वाढला असतो, असा 5.5 फुटाचा ऍव्हरेज माणूस 8 ठिकाणी वाकलाय आणि त्याला दुःख नाही आहे आपल्या दिसण्यास. रूप अत्यंत गौण आहे आणि स्वरूप अत्यंत प्रधान आहे. कुब्जेला भगवंत सुंदरी म्हणतात. ती म्हणते मला दुसरं काही म्हण, पण सुंदरी शब्द वापरू नको. आणि भगवंत म्हणतात तू स्वरूपाने सुंदरीच आहेस. त्या दिवशीपासून कुब्जा ही कुरूप नाही राहिली, कुब्जा ही परम सुंदर झाली. ब्युटी पार्लरचं सौंदर्य हे सौंदर्य नाही आहे. कलप लावून सौंदर्य नाही. सौंदर्य तर स्वरूपात दडलेलं आहे. म्हणून त्याच्यासारखं सौंदर्य कोणाचं नाही. म्हणून म्हणतात रसोवै 6. फळामध्ये अमृत फळ म्हणून आंब्याला मानलं जातं. त्या आंब्यातलं रसत्व भगवंत आहे. पक्ष्यांमध्ये सुंदर म्हणून मोराला मानलं जातं. मोरामधलं सौंदर्य भगवंताचं आहे. नदीच्या रमणीय खळखळ वाहण्यातलं सौंदर्य, पहाडातल्या हिरवागार चादरीचं सौंदर्य, हिमालयाच्या स्वच्छ पांढऱ्या शाल पांघरल्याचं सौंदर्य भगवंताचं आहे. या सौंदर्याची तुलना जगातल्या कुठल्याही सौंदर्याशी होऊ शकत नाही. म्हणून कामनाच करायची असेल तर भगवंताची करावी. किती कामना रूप होऊन जातो, कारण भगवंत निष्काम आहे. त्याच्या कामना केल्यानंतर कामना संपून जातात, निशेष.
परी शास्त्र श्रवणादिकी जो नष्ट काम विवेकी आत्माची जाणणे एकी कामना धरी. बस एकच गोल ठेवला पाहिजे आता जीवनात. आमचं वय झालं असतं पण अनेक गोल शिल्लकच असतात आयुष्यात. हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. कामच नष्ट झाला शास्त्राभ्यासाने तर जीवन बदलून जातं. म्हणून श्रुती म्हणजे उपनिषद सद्गुरु मुखातून ऐकावं. नाहीतर घोटाळे होतात. आणि घोटाळे काय होतात हे पुढच्या मंत्रात आहे. नायमात्मा प्रवचनेन लभ्या. नायमात्मा पहिले मंत्र वाचतो. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुधा श्रुतेन यमे वैश्य वृणुते तेन लभ्यस्तशेष आत्मा विमृणुते तनुम स्वाम. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैश्य वृणुते तेन लभ्यस्तशेष आत्मा विमृणुते तनुम स्वाम. काय मंत्र आहे हो. वेदादी शास्त्रांच्या अध्ययनाने प्रवचनाने धारणा शक्तीने वेदशास्त्राचे भरपूर श्रवण केल्याने आत्मा मिळत नाही. जो विद्वान परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा करतो त्याची इच्छाशक्तीच त्याला आत्मा प्राप्त करून देते. त्यालाच हा परमात्मा आपले स्वरूप उघड करून दाखवतो. अप्रतिम आहे हो. उपनिषदांची उंची फार मोठी आहे. उपनिषदांनी सांगितलेली उपासना बघा. मी आत्मा आहे, अहंग्रह ध्यान, ही उंची आहे उपासनेची. किती जणांना हे माहिती असतं. उपासना म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कर 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 केलं. आरती प्रसाद चला घरी. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो. जराही उपनिषदाचा अभ्यास चुकवू नका. वेदो नित्यमधीयताम. नित्य अभ्यास झाला पाहिजे वेदांचा. म्हणून वेदांचं जे सार आहे ते उपनिषदांमध्ये आहे. म्हणून रोज उपनिषदांचा अभ्यास. सकाळची वेळ चुकवू नका हो. नीलाताईंच्या शांतीपाठापासून राहा. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो म्हणजे आपली जरा सुद्धा चूक होणार नाही. माझा शाळा एअरफोर्स मध्ये होता तर या वेळेला युद्धापूर्वी रिटायर्ड झाला. तो म्हणला की 3 सेकंदापेक्षा जर जास्त वेळ निर्णय घ्यायला लागला तर आम्ही 28 किलोमीटर पलीकडे गेलेलो असतो. याहून अधिक आम्हाला चूक चालत नाही. म्हणून निर्णय 3 सेकंद बद्दल बोलतोय वर. मनाची गती विमानापेक्षा सुद्धा कितीतरी जास्त आहे. यानापेक्षा सुद्धा मोठी आहे. हे जेवढे मिसाईल्स वगैरे सांगतात त्याच्यापेक्षा कितीतरी पट मनाची गती आहे. प्रकाशापेक्षा अधिक गतिमान मन आहे. म्हणून आत्मज्ञानाचं मुख्य साधन काय आहे. आत्मज्ञानाविषयी तीव्र तळमळ. आम्हाला एवढ्या सकाळी उठणंच होत नाही. त्याला मळमळ म्हणतात, तळमळ नाही म्हणत. आम्ही नंतर ऐकून घेतो. आम्ही जाता जाता येता येता
सकाळचं मॉर्निंग वॉकही होतं, घरात बसल्या बसल्या योगाही होतात आणि ऐकणं पण होतं. अशा ऐकण्याचे फळं मिळतात, पण सर्वश्रेष्ठ फळ नाही मिळत. सर्वश्रेष्ठ फळ नाही मिळत. असो, नायमात्मा प्रवचनेन लभ्यः. काय सांगतात आहे भगवंत? तुम्ही म्हणाल भगवंत कुठे सांगतात आहे? हो, इथे तर श्रुती आहे. हे सगळे ऋषीमुनी भगवत स्वरूप झाल्यानंतरच श्रुती तयार झाल्यात. श्रुती अपौरुषीय आहे, कारण आपला वेद अपौरुषीय आहे. मीपणाचं भान एकाकार अवस्थेमध्ये जेव्हा ऋषी मुनी हरवून बसले, तेव्हा ते भगवत स्वरूप झाले. आणि त्यावेळेला त्यांनी जे ऐकलं ते लिहून ठेवलं, म्हणून श्रुती आहे. सांगितलं ते लिहिलं, त्याला स्मृती असं म्हणतात. म्हणून भगवद्गीता स्मृती आहे आणि उपनिषद श्रुती आहे. पण भगवद्गीता भगवंताच्या श्रीमुखातून आल्यामुळे ती श्रुती पण आहे आणि स्मृती पण आहे. शास्त्रीय दृष्ट्या स्मृती आहे आणि साधक दृष्ट्या श्रुती आहे. म्हणून तीव्र तळमळ माझ्या आतमध्ये आहे का, याची जाण मला असली पाहिजे. आत्म्याचं जिथपर्यंत वर्णन केलं तसाच तो अंतर्बाह्य जाणून घेतला पाहिजे. म्हणून मोक्षरूप पुरुषार्थाची ही परिसीमा आहे. जसा सांगितला तसा तो जाणून घेतला पाहिजे. मोक्षरूप पुरुषार्थाची परिसीमा म्हणतात त्याला. पण गंमत अशी आहे, साधक आपल्या मनाच्या कल्पना करतो. श्री गुरूंनी सांगितलं तसं ऐकत नाही. पुस्तकात लिहिलं तसं समजून घेत नाही, तसंच्या तसं, आणि मनाच्या कल्पनेने ते समजलं असं समजतो. त्यामुळे खूप जणांना असं वाटतं की प्रवचन करता येणं म्हणजे आत्मज्ञान होणं. म्हणून पहिलंच वाक्य सांगितलं, नायमात्मा प्रवचनेन लभ्यः. प्रवचन उत्तम करता आले आणि तुमच्या प्रवचनाला भीड असली, अपार भीड असेल, म्हणून तुम्हाला आत्मा कळला असं होत नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो. खूप जणांना वाटतं असं की आम्हाला सगळं जमायला लागलंय. या भ्रमामध्ये वक्त्यांनी राहू नये. आम्हाला सगळं जमायला लागलं, या भ्रमामध्ये वक्त्याने राहू नये. काही लोकांना आपण जास्त प्रवचन करतो आहे तर जास्त पॉप्युलर झालो म्हणजे जास्त आत्मा कळला असं वाटतं. आत्मा कमी आणि जास्त नावाचा प्रकारच नाही आहे. उदाहरणार्थ, हत्तीमध्ये आत्मा जास्त आहे आणि मुंगीमध्ये आत्मा कमी आहे असा नाही. कमी आणि जास्त हा प्रकार आत्म्यामध्ये नाही. हत्ती टू मुंगी याच्या मधल्या स्पेस मध्ये पण आत्माच आहे आणि या दोघांना सगळीकडून वेढून आत्माच आहे. त्यामुळे आत्मा मुंगी मधला आणि हत्ती मधला कमी जास्त असू शकत नाही. म्हणून कितीही कीर्तन केलीत, केवढीही प्रवचन केलीत,
काय संख्या आहे प्रवचनाची. किती निरूपण केलीत. म्हणजे आत्मज्ञान झालं असं नाही होत. हा मुद्दा उद्या पुन्हा स्पष्ट करणार आहे बरं का. अमरावतीला मंदाताईंनी प्रवचनाकरता बोलवलं होतं. आचार्य नव्हतो मी. आणि मुळे शास्त्रींनी माझी मुलाखत घेतली होती. माझ्या पूर्वी प्रवचन करणारी जी कोणी मंडळी होती त्यांनी 1000, 1500, 2000 याहून अधिक प्रवचन केली होती. त्यांच्या बद्दल माहिती देताना 1000, 1500, 2000 प्रवचन यांनी केली आहेत अशी त्यांनी माहिती दिली. आणि मला मुळे शास्त्रींनी विचारलं की तुम्ही आतापर्यंत किती प्रवचन केली ते मला सांगा. मी त्यांना म्हटलं मला नक्की आठवतं की आजपर्यंत मी 2 प्रवचन केलीत. काही कसं सांगता, तुम्हाला मंदाताईंनी बोलवलं आहे आणि तुम्ही म्हणता की तुम्ही 2च प्रवचन केलीत. शास्त्रीजी, जे खरं आहे ते सांगतो, तुम्ही सांगा. म्हणे मी नाही सांगणार की यांनी आजपर्यंत 2च प्रवचन केलीत. मी म्हटलं तुम्ही नका लावू हवं, पण सांगा, नक्की सांगा की मी 2 प्रवचन केलीत. असू द्या की 2000 सांगणार आहे, असू द्या 1000, 1500 मी 2 केली आहेत. मी 2 ला 2000 म्हणणार नाही, मी केलीच नाही. माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं की प्रवचनातून नाही आत्मज्ञान होत. आणि हे आतमध्ये घट्ट रुजल्यामुळे प्रवचन करण्याच्या मागे मी नाही लागलो. अभ्यास वर्ग घेत होतो माझ्या अभ्यासासाठी. अभ्यास वर्ग चालवणंच फायदा झाला. सांगता आलं, समजून घेता आलं. सांगणं हे समजून घेण्यासाठी निमित्त होत. वर्षानुवर्ष केलं पण प्रवचन नाही केलं. पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे. त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे. ते मंदाताईंकडलं माझं पहिलं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, मंदाताईंनी केलेलं. आम्ही प्रवचन करता आलं तर आत्मा कळला असं समजतो. प्रवचन करणाऱ्याला आत्मा कळला असेल असं नाही. तुम्ही म्हणाल आम्ही नाही समजत. काही लोक म्हणतात आमचा अभ्यास झालाय पण आम्हाला प्रवचन नाही करता येत. हो, म्हणजे आतमध्ये शल्य आहे, प्रवचन नाही करता येत. आजकाल एक नवीन शल्य उभं झालं. आम्हाला ऑनलाईन वर बोलवत नाहीत. काही लोक म्हणतात की आम्हाला ऑनलाईन वर तुम्ही घेतलं नाही, प्रवचनाला घेतलं नाही, याच सुद्धा वाईट वाटतं. वाईट वाटण्याची गोष्ट आहे का? नाही. आत्मज्ञान होण्याचं लक्षण आहे का होय? नाही घेतलं तर नाही घेतलं, पण आम्हाला घेतलं पाहिजे. आणि सुरुवातीला घेतलं पाहिजे. शेवटी जर घेतलं तर अर्धे लोक जाणारे निघून जातात आणि मग अर्धेच राहतात जेवण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी. मग अर्ध्याच लोकांसमोर मी बोलू का? मी केवढा बलवान आहे बघ. त्यामुळे आत्मा गौण झाला. मी बलवान झाला की आत्मा गौण होतो. आत्म्याचा ध्यास लागला पाहिजे.
आत्म्याचा ध्यास लागणं वेगळं आणि प्रवचन करणं वेगळं. प्रवचना करता अभ्यास करणं वेगळं, आत्मरूपते करता अभ्यास करणं वेगळं. म्हणून मला प्रवचन करायला मिळालं नाही म्हणून खंत वाटणारे, मलाच प्रवचन करायला मिळालं म्हणून भूषण मानणारे आत्मज्ञान झालेले नसतात. काका म्हणतात प्रवचन झाल्यानंतर जर पेपर मध्ये नाव आलं नाही दुसऱ्या दिवशी तर हे खट्टू होतात. तुम्ही वर्तमानपत्रांना नाही दिलं. मी जर सर्व व्याप्त असेल तर वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध होण्याची मला गरज काय? काकांचं वाक्य आहे. म्हणून हा अभ्यास शास्त्रशुद्ध श्री गुरुमुखातून श्रवण झालं कीच आतमध्ये झिरपतो. आणि असं ज्यांनी झिरपवलं त्यांनी तप केलं म्हणून लक्षात ठेवा. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. कुठेतरी वाचन करून ऐकून शास्त्राबद्दल, गुरूंबद्दल, परमेश्वरांबद्दल आपले मत ठाम करतात आणि कल्पनेच्या मनोविश्वामध्ये रमतात आणि आपल्याला आत्मा कळला असं म्हणतात. काही काही लोक महाराज माझ्याशी बोलतात म्हणतात, महाराज मला म्हणाले म्हणतात. आता यांच्याशी महाराज जे बोलले ते 2 वेळा खरं होतं आणि 2 वेळा खोटं होतं. यांच्याशी महाराज बोलले का हो? पण कल्पनेच्या मनोविश्वामध्ये, त्याला फंटासी आयडियाज म्हणतात, माणसं रमतात आणि त्या रमण्यातून ते जे बोलतात त्याला ते प्रवचन समजतात. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित. म्हणून ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्वितः तेषां निष्ठा तुका कृष्ण. शास्त्र आणि श्री गुरु यांच्या वाक्यावर आत्यंतिक श्रद्धा, आत्यंतिक विश्वास याला श्रद्धा म्हणतात. शास्त्र आणि श्री गुरु वेदांत गुरुवाक्येषु विश्वासः इति श्रद्धा. याला प्रवचन म्हणायचं का? प्रवचन करणं म्हणायचं का? श्रद्धावान सांगावं लागत नाही, पाठ आहे सगळ्यांना. पण लभते ज्ञानम पाठ आहे, तत्परा आणि संयतेंद्रिय हा विसरून जातो. नुसतं श्रद्धावान लभते ज्ञान पुरेसं नाही आहे. तत्पर हा संयतेंद्रिय महत्वाचा आहे, पुरेसं नाही. मी माझ्या मनाने म्हणत नाही बरं का. नुसदियाची श्रद्धा भोगू पाहसी परमपदा तैसे हे प्रबुद्धा सोहपे नो हे, माऊलींनी सांगितलं आहे. आता नुसतं श्रद्धावान असणं पुरेसं नाही हे पटलं ना. माझ्या मनाने नाही बोलत आणि मी बोलणार पण नाही कधी. माझ्या मनात जे शास्त्रांनी सांगितलं आणि त्याचं शांकर भाष्यामध्ये जे स्पष्टीकरण झालं तेवढंच तुम्हाला सांगणार. माझ्या मनाचे शब्द नाही मी तुम्हाला सांगणार. कधी तुमच्या डोक्यात ते घुसवणार नाही, कधीच नाही.
ज्यांचा जन्मच प्रस्थानत्रयीवर टीका करण्यासाठी झाला, भाष्य करण्यासाठी झाला, त्यांच्या भाष्यामध्ये काय आहे म्हणून भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य श्रुतीविषयी काय म्हणतात. माझे सद्गुरू डॉक्टर काका यांनी ओव्यामध्ये मुंडकात काय दिलं आहे एवढंच मी तुम्हाला सांग. माझ्या पदर्थ मी तुम्हाला काही सांगत नाही, सांगणारही नाही. फक्त माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आणि जगद्गुरूंनी सांगितलेलं तेवढंच तुम्हाला सांगणार. म्हणून प्रवचन केलं म्हणजे आत्मा मिळाला अशा भ्रमामध्ये कधीही राहू नका. पुन्हा हा मुद्दा घेणार, कारण की प्रवचनाच्या मार्गातून पुढे जावं लागतं. बोगद्यातून समोर गेलं म्हणजे बोगद्यात सोडूच नाही असं नाही होत ना. त्यातनं बाहेर पडल्याशिवाय पुढचं विश्व नाही दिसणार. बोगदा समजत नसेल तर टनेल समजा. त्यामुळे प्रवचन आहे, पण प्रवचन माझ्या कल्याणासाठी आहे. प्रवचन म्हणजे आत्मज्ञान नव्हे. उद्या पुन्हा सांगणार आहे. हे सांगणं रिपीट झालं तरीही थोडं ऐकून घ्या. पुन्हा उद्याच्या उद्या सकाळी मी हेच सांगणार म्हटल्यावर काही जणांना कंटाळील, विशेषतः प्रवचनकारांना कंटाळील. हे काय पुन्हा पुन्हा सांगता, आम्हाला माहिती येते. हो, पण माहिती असलेलं वेळेवर लक्षात नाही राहत. म्हणून पुन्हा झिरपवायचं. आणि नायमात्मा प्रवचनेन लभ्यः, इथून पुढचा मंत्र उद्या सकाळी फार मोलाचा आहे, कोणी चुकवू नका, लक्षात ठेवा. कारण न मेधया न बहुधा यमे वैश्य वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा बिंबवते. चलो उद्या सकाळी हा मंत्र पुन्हा घेऊया आपण. आज आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण.